भिवंडी तालुका के काम्बे ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान उप सरपंच श्रीमती किशोरी कोठे को सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि काम्बे ग्रुप ग्राम पंचायत में उप सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 20 जून 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती आरती विजय भोईर के अध्यक्षता में व ग्राम सेवक हेमंत वेखंडे के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां श्री लखन बारकू रायत को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री लखन बारकू रायत को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुंचे। गांव विकास अघाड़ी अध्यक्ष जयवंत दादा कोठे, पुलिस पाटिल अरुण गायकवाड़, माजी उप सरपंच राम भोई, माजी उप सरपंच मनोहर जाधव, समाज सेवक विजय भोईर, समाज सेवक जितेंद्र कोठे, समाज सेवक प्रकाश गोंड सहित भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा काम्बे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच श्री लखन बारकू रायत ने सभी लोगों का आभार माना। कांबे उपसरपंच पद नेमणूक श्री लखन बारकू रायत यांना बिनविरोध निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। मागील ज्या उपसरपंच यांनी मला सहकार्य केले तसेच आपणही मला सहकार्य करावे। पुन्हा आपल्या उपसरपंच पदाची खूप खूप शुभेच्छा। आज कांबेगाव इथे उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये आमचे मित्र लखन बारकू रायत यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली। आपण बघत असाल की लोकशाहीमध्ये अपेक्षित असणारी सत्तेचे सामाजिकरण बोलतात, त्या पद्धतीने ही निवडणूक या गाव विकास आघाडीमध्ये पार पाडण्यात आली। म्हणजे जवळपास सर्वांना सत्तेचा लाभ मिळावा, परंतु उपसरपंच पद या कमिटीमधल्या सर्वच मेंबरांपर्यंत पोहोचावा एवढी भारी ही थिंकिंग आपण ॲक्च्युली बघायला गेले तर या देशामध्ये अपेक्षित असणारे जसे सत्तेचं सामाजिकरण असेल त्या पद्धतीने ही निवडणूक पार पाडण्यात आली। मी एक गावकरी म्हणून एक अपेक्षा करेन की लखन बारकू रायत हे गावाच्या विकासासाठी सतत तत्पर असतील व आमच्या आरती मॅडम सरपंच मॅडम यांच्या खांद्याला खांदा लावून या गावाच्या विकासासाठी काम करत राहतील एवढी अपेक्षा करतो। धन्यवाद। आज ग्रामपंचायत कांबे गाव विकास आघाडी कांबे यांच्यातून सरपंच आणि आत्ता झालेले उपसरपंच लखनजी रायत सगळेच माजी उपसरपंचांनी या सरपंचांना पूर्ण सहयोग करून गावाचा पूर्ण विकास चालू आहे, जोमात चालू आहे आणि त्याचा मला आधार आहे। आज लखन रायत यांची बिनविरोध निवड झाली त्याचा मला सुद्धा अभिमान वाटतो आणि गाव विकास आघाडीचे त्याचा अभिनंदन करते। धन्यवाद। कार्यक्रमासाठी उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आपल्या गावच्या प्रथम नागरिक आरती विजय भोईर, त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वैखंडे साहेब त्यांच्या निरीक्षणाआधी पहिलीच निवडणूक आहे कांबे उपसरपंचाची। त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील अरुणजी गायकवाड साहेब येथे उपस्थित आहेत, ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी नेहमीच उपस्थित असतात। गावविकास आघाडीचा मार्गदर्शन त्यांना मोलाचा असतो। त्याचप्रमाणे माझे रोजच्या जीवनातील सहकारी माझा मित्र मनोहर बलिराम जाधव, आमचे ज्येष्ठ गावविकास आघाडीचे मार्गदर्शक रामनाना, त्याचप्रमाणे आत्ताच इथं उपस्थित झालेले आहेत पोलीस निजामपुराचे, त्यांचे सुद्धा मनापासून स्वागत करतो। आणि मंगलदादा मलावकर माजी उपसरपंच ते सुद्धा शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत। गाव विकास आघाडीचे सर्व सन्माननीय सदस्य ज्यांची आताच बिनविरोध निवड झाली, लखन बारकू रायत एक उमदा आणि युवा असं नेतृत्व त्याच्याकडे आहे। त्याचं जे काम करण्याचं कौशल्य मी जवळून बघितलेलं आहे। एखादा काम त्यांनी जर हाती घेतला तो कसा मार्गी लावायचा
तो त्याच्याकडे ते कौशल्य आहे. मग ते घरकुल योजनेचं असेल किंवा दाखले असतील किंवा कुठलाही काम तो जोमाने करतो. त्याचप्रमाणे लखन, तू आज आपल्या गाव विकास आघाडीच्या अध्यक्ष या नात्याने सांगतो, सरपंच मॅडम यांच्या जोडीला तू एक तरुण नेतृत्व धावणार आहे. त्यांच्या जोडीला तू लावून खांद्याला खांदा लावून तू काम करत राहा. तुझ्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत, कारण तू युवा नेतृत्व आहे आणि युवा नेतृत्व काय करू शकतो हे दुनियाला माहीत आहे. त्यामुळं तुझ्याकडनं खूप काय अपेक्षा आहेत. आताच ज्या माझ्या काकी आहेत, त्या पूर्वी उपसरपंच होता, त्यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य सरपंच मॅडम यांना दिला, बॉडीला दिला, सहकार्य केला. तिचे सुद्धा मनापासून मी खूप खूप आभार आहे. त्याचप्रमाणे गाव विकास आघाडी गावाच्या विकासासाठी आपण स्थापन केली आणि आज गेल्या 2.5 ते 3 वर्षे या गाव विकास आघाडीला झाले. सर्वांना सोबत घेऊन ही गाव विकास आघाडी गावाच्या हितासाठी जे जे आम्हाला करता येतील प्रयत्न ते आम्ही करत आहेत. सर्व गावामध्ये फ्लेवर ब्लॉक असतील, कॉन्क्रीट रोड असतील, गटार असतील, हे सर्व करण्याची आम्ही मानसिकता ठेवलेली आहे. आणि जे जे आपले अधुरी कामं असतील ती पूर्ण आम्ही करू. आणि गाव विकास आघाडी ही गावाला घेऊनच चालते, कारण गावासाठी बनवलेली, कुठल्या इतर पक्षासाठी किंवा राजकीय पॉलिटिक्ससाठी पार्टी बनवली आम्ही बनवलेली नाही. त्याच्यामुळं आम्हाला गावाला सुद्धा आमच्याकडनं अपेक्षा आहे, त्या आम्ही अपेक्षा पूर्ण करू. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने लखनचे वडील आणि आई आज इथं उपस्थित आहेत. ते सुद्धा त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं, याच्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरने घटनेत सर्वांना अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला आज जे जे आहेत, म्हणजे आदिवासी समाज असेल, बौद्ध समाज असेल, गवळी समाज असेल, आगरी, कोली, कुणबी, तेली, माली, सर्व समाजाला या आरक्षणामध्ये तरतूद केली. आणि सर्वांना येऊन इथं बसण्याचा जो मान, पूर्वी जो ज्याच्याकडे सर्व गुण संपन्न धन आहे तोच बसत होता, परंतु आता आरक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आपला अधिकार दिला. मी सर्वांना लखनला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो गाव विकास आघाडीचा अध्यक्ष या नात्याने, की तू काम करत राहा, कामाच्या माध्यमातून दाखवून दे. आणि येणारे गाव विकास आघाडीचे जेवढे सदस्य आहेत इथे बसलेले, आमचे आंबोरे मॅडम असेल, आपले हे वैशाली मॅडम आहे, त्याच्यानंतर आमच्या भाऊजींची मुलगी, या सर्वांना पदग्रहण होणार आहे. याच्यानंतर आम्ही ठरवून दिलेला पद आहे ते आमची सोनलताई, हिला आम्ही देणार आहे असं मी आजच डिक्लेअर करतो. आणि तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो कोठे परिवाराकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदर निवडणूक असताना आपल्या अध्यक्षीय अधिकारी सन्माननीय सरपंच यांनी आपले जे सदस्य आहेत त्यांच्यातूनच गायक म्हणून जे सदस्य होते त्यांना या ठिकाणी उपसरपंच म्हणून घोषित केलं. निवडून आले म्हणून त्यांना या ठिकाणी घोषित केलं. त्याकरिता जे सर्व आपले या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सदस्य उपसरपंच त्यांनी या मीटिंगमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये चांगलं मोलाचं सहकार्य केलं. सर्वांचे मी ग्रामपंचायतीच्या आभार मानतो. त्याचप्रमाणे आता या आपल्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे महिला, माजी सरपंच असतील, ज्येष्ठ नागरिक उपस्थित असतील, आपले कर्मचारी सर्व जे आहेत, त्यानंतर आपले पोलीस स्टेशनवरून आपले पोलीस पाटील, पोलीस स्टेशनवरून आलेले आपले पोलीस सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांनी सहकार्य केले. सर्वांकडून मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम आपला देशी अधिकारी जे सरपंच आहे त्यांच्या वतीने संपला असं जाहीर करतो.